आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया। आज पवित्र मरियेच्या नोवेनाचा 5वा दिवस आणि आजचा विषय आहे पवित्र मरियेने आशेने वाट पाहिली। मरियेने देवाच्या तारण योजनेची प्रतीक्षा केली। ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जागृत रहा, दक्ष असा, सावध असा, अशा प्रकारचा सल्ला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेला आहे। दरवाजावरती बेल वाजली, ती बिचारी थकून भागून आलेली, आता लवकरच 2 घास घ्यायचे आणि ताबडतोब विश्रांती घ्यायची असा विचार करत असलेली, आणि म्हणूनच आता कोण आलं असेल अशा वैतागलेल्या सुरामध्ये तिने दरवाजा उघडला। आणि काय आश्चर्य, 15 वर्षानंतर तिची मैत्रीण परदेशातून परतलेली, हातामध्ये खूप मोठ्या गिफ्ट्स असलेल्या, चेहरा विशेषरित्या स्मित हास्याने फुललेला, आणि हिची देखील तारांबळ उडाली। सर्वप्रथम तिने तिला मिठी मारली, आतमध्ये घेतलं, दोघी एकत्र बसल्या, मैत्रिणीने आणलेल्या गिफ्ट्स तिच्याकडे देण्यात आल्या, चहापाणी झाला, आणि अवघ्या तासाभराच्या अंतराने तिला निरोप देण्यात आला। मैत्रीण निघून गेली, ती तिच्या गिफ्ट्सकडे पाहत होती, आणि अचानक तिच्या लक्षात आलं, अरे राहूनच गेलं। तिच्यासाठी आपण किती सुंदर पुस्तक आणि पत्र लिहून ठेवलेलं आहे, सुंदर अशी पुस्तकं घेऊन त्याच्यावरती 2 शब्द लिहून ठेवलेले आहेत, तिच्या बर्थडे निमित्ताने 2-3 गिफ्ट्स तयार ठेवलेले आहेत। ती कधी येईल आणि तिला आपण हे सर्व कधी देऊ असं झालं होतं, परंतु काय दुर्दैव, ती माझ्या दारात येऊन गेली, तिने तिच्याकडच्या गिफ्ट्स सर्व माझ्या हातात दिल्या, आणि तिच्या गिफ्ट्स मात्र माझ्याचकडे राहिलेल्या आहेत। आता परत कधी भेट होईल तिची? ती तळमळत तळमळत झोपी गेली। कसलं प्रतीक आहे? परमेश्वर असाच आपल्या जीवनात येऊ शकतो। त्याच्या हातामध्ये बऱ्याचशा गिफ्ट्स असू शकतात। त्या परमेश्वराचं स्वागत कसं करायचं, त्या परमेश्वराला काय द्यायचं, ह्याचे मनसुबे आपण रचलेले असतात। कधी कधी चांगली तयारी सुद्धा केलेली असते, परंतु प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर मात्र आपल्याला काही सुचेनाचं होतं। वाट पाहायची, प्रतीक्षा करायची। कसली वाट पाहत आहोत आपण? प्रतीक्षा कसली करत आहोत? कलस्से येथील लोक संत पौलच्या आगमनाची प्रतीक्षा करत होते। संत पौलने त्यांचं सांत्वन केलं की जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्या विश्वासाविषयी, तुमच्या प्रेमाविषयी ऐकतो, त्या वेळेला आम्ही तुमच्यासाठी खूप प्रार्थना करतो की परमेश्वराने तुम्हाला विशेष अशा आशेने भरून टाकावं। आणि शुभवर्तमानामध्ये पेत्राची सासू कडक तापाने आजारी पडलेली, शिमोन पेत्र आणि आंद्रिया ह्यांनी त्यास येशूला सांगितलं। येशू तात्काळ त्या घरी निघून जातो, तिला हाताने धरून उठवतो। इतर कितीतरी रोगग्रस्त लोक त्या दिवशी बरे होतात, आणि मग प्रभू येशू ख्रिस्त मात्र रानामध्ये प्रार्थना करण्यासाठी जातो। हा सगळा प्रसंग आपल्याला काय शिकवत आहे की माणूस जीवनामध्ये कसली तरी वाट पाहत असतो, मात्र ज्या गोष्टीची, ज्या व्यक्तीची वाट पाहायची, त्यासाठी आपल्या मनाची मात्र किती तयारी झालेली आहे हे तपासून पाहणं देखील गरजेचं आहे। इस्रायली लोक मशिहाच्या आगमनाची तयारी करत होते। साक्षात आदम आणि एवेच्या काळामध्येच त्यांना जणू काही एक प्रोटो एव्हंजेलियम म्हणजे पहिली शुभवार्ता सांगण्यात आलेली होती की सैतानाचं डोकं ठेचणारी स्त्री ह्या जगात येणार आहे, तिच्या पोटी येणारी संतती सैतानाची वैरी नसणार आहे, आणि त्या सैतानाला ठार केलं जाणार आहे। तेव्हापासून अशा प्रकारची अभिवचनं कितीतरी पुस्तकामध्ये देण्यात आलेली। मोशे करवी परमेश्वराने त्यांना इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर आणलेलं, कशा प्रकारचं जीवन जगायचं त्यासाठी 10 आज्ञा दिलेल्या, 40 वर्षे रानामध्ये त्यांना हवं नको ते सर्व पुरवलेलं, यहोशुवाच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पवित्र भूमीमध्ये नेलेलं, दुधामधाने वाहणारा तो प्रदेश,
परंतु आध्यात्मिकदृष्ट्या इस्रायली लोकांची पूर्वतयारी झालेली नव्हती हे नंतरच्या घडलेल्या घटनांमधून आपल्याला दिसून येतं. अनेक दैवतांची पूजा, परमेश्वराच्या आज्ञांचा भंग, स्वैराचार, अनाचार, अनैतिकता, अश्लीलता, चोरी लबाडी, फसवणूक आणि विशेष करून परमेश्वराविरुद्ध केलेली पापं ह्याने संपूर्ण इस्रायल देश जणू काही बरबटलेला होता. शास्ते येऊन गेले, त्यानंतर राजे उदयास आले. त्या राजांनी देखील चांगल्या प्रकारे इस्रायली लोकांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. शौलाने सर्व शत्रूंचा निप्पात केला. दाविदाने उरलेल्या शत्रूंना देखील आपापल्या जागी बसवलं. शल्मोनाने त्यांच्यासाठी मंदिर बांधलं. मात्र शल्मोन स्वतःच घसरला. ही मशिहाच्या आगमनाची तयारी म्हणता येईल का? आणि मग इस्रायली लोकांचे 2 तुकडे पडले. एक तुकडा असिरियाने घशात घातला आणि दुसरा तुकडा बाबिलोनने बळकावला. बाबिलोनच्या गुलामगिरीमध्ये असतानाच त्यांना संदेश देण्यात आला की भिवू नका, परमेश्वर मार्ग तयार करत आहे, मात्र तुम्ही स्वतःच्या मनाची तयारी करणं गरजेचं आहे. मिखाच्या पुस्तकामधून त्यांना संदेश देण्यात आला की ए बेथलेम एफ्राता, तू यहूदांच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असं मुळीच नाही. तुझ्यामधून अशा प्रकारचा एक सरदार उदयास येणार आहे की तो माझ्या साऱ्या इस्रायली लोकांचा प्रतिपाळ करील. आणि मग बेथलेम ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. पवित्र मरियाने कशा प्रकारे आपली तयारी केली होती त्याचे किमान 5 टप्पे आपल्या नजरेखालून घालणं गरजेचं आहे. साक्षात परमेश्वराने पवित्र मरियेची एक तयारी केली होती, निष्कलंक गर्भसंभव, म्हणजे सुरुवातीपासूनच तिला मूळ पापापासून दूर ठेवलेलं. त्यानंतर तिचे आई वडील जोकीम आणि ॲन्ना ह्यांनी तिला चांगल्या प्रार्थनामय वातावरणात वाढवलेलं असावं, म्हणूनच ती देवदूताच्या निरोपाला सहज चांगला प्रतिसाद देऊ शकली. म्हणूनच ती अलिशिबीच्या घरी आपलं स्तोत्र गाऊ शकली. मुळात हे स्तोत्र शमूएलची आई हन्ना हिने गायलेलं आणि तेच स्तोत्र पवित्र मरीच्या ओठी जेव्हा आपल्याला ऐकायला मिळतं तेव्हा तिचा देखील इस्रायली लोकांसारखा परमेश्वरावरती केवढा भरोसा असेल हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. त्याही नंतर तिने प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर त्याचीही चांगली तयारी केली. त्याची सुनता करणं, त्याला मंदिरामध्ये अर्पण करणं, त्याला वल्हांडणाच्या सणासाठी घेऊन जाणं, त्याच्या प्रेषित कार्यामध्ये सोबत करणं आणि शेवटी त्याच्या क्रूसाच्या पायथ्याशी उभी राहणं, अशा प्रकारे पवित्र मरिया सातत्याने आपल्या जीवनामध्ये तारण योजनेच्या पूर्णतेची प्रतीक्षा करत राहिली. शेवटी पवित्र आत्म्याच्या आगमनासाठी प्रेषितांबरोबर 10 दिवस तिने प्रार्थना केली आणि शेवटी पवित्र आत्मा तिच्यावर देखील उतरला. हा पवित्र आत्मा अगोदरच तिच्यामध्ये वस्ती करत होता. त्याच्या योगानेच ती गर्भवती झालेली होती. आता मात्र ती ख्रिस्त सभेची माता म्हणून गौरविली गेली. माणूस कशा प्रकारे प्रतीक्षा करत असतो? सर्वप्रथम एक प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे की मी जीवनामध्ये कोणत्या गोष्टीची प्रतीक्षा करत आहे? लवकरच माऊलीचा जन्मदिन साजरा होईल, त्यासाठी ही सर्व तयारी सुरू आहे. मी मात्र कशा प्रकारे तयारी करत आहे तपासून पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रभूचे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. सावध असा, जागृत असा, दक्ष रहा, कारण ती वेळ आणि ती घटका तुम्हाला ठाऊक नाही. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.